40 मिनिटं झाली. हे काय कदमला कनेक्ट आहे बेबी ऍक्च्युअली. मग अशा वेळेला काय होतं, आरबीसी सगळ्या बस्ट होतात. आरबीसी फुटल्या की त्यातल्या जे काय हिमोग्लोबिन आहे, तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये असतं आणि लाईफ स्पॅन असतो आरबीसीचा 100 to 120 डेज असतो. सो आफ्टर दॅट हे जे काही हिमोग्लोबिन आहे ते अल्टिमेटली बिलिरुबिन मध्ये कन्वर्ट होतं आणि ते न्यूट्रलाइज करायचं काम लिव्हर मध्ये केलं जातं. सो ह्या बच्चू मध्ये म्हणजे फिटस मध्ये लिव्हर थोडा फंक्शनिंग नसतो, त्यामुळे बिलिरुबिन हे टॉक्सिफिकेशन होत नाही आणि अल्टिमेटली त्याच्या ब्लड मध्ये येतं. जेव्हा ते अल्टिमेटली त्याच्या ब्लड मध्ये येतं तेव्हा त्याला आपण म्हणतो जॉइंडिस. पण तिकडे त्याला जॉइंडिस म्हणत नाहीत, तर तिकडे त्याला म्हणतात इरिथ्रो म्हणजे इरिथ्रोसाइट्स, ब्लास्टोसिस म्हणजे ब्लास्ट सेल्स, इरिथ्रोसाइट सेल, फिटॅलिस म्हणजे फिटस, किंवा त्याला HDN म्हणतात म्हणजे हिमोलायटिक. लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, हिमो म्हणजे ब्लड, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, नवीन जन्मलेल्या मुलामध्ये झालेला डिसीज, दॅट इज HDN, which is called erythroblastic fetalis, that is destruction of erythrocytes of the fetus. Rh antigen of fetus do not get exposed. Rh antigen of fetus do not get exposed to Rh negative blood ऑफ द मदर. RH निगेटिव्ह ब्लडच्या मदरशी ते एक्सपोज होत नाही पहिल्या वेळेला, पहिल्या प्रेग्नन्सी. हा प्रॉब्लेम दुसऱ्या प्रेग्नन्सीला येतो. इन फर्स्ट प्रेग्नन्सी ऍज द टू ब्लड आर वेल सेपरेटेड बाय प्लासेंटा. प्लासेंटामुळे हे दोन ब्लड RH फॅक्टर वेगवेगळे सेपरेट असतात. नाउ हावेवर ड्युरिंग द डिलिव्हरी ऑफ फर्स्ट चाइल्डच्या वेळेला देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एक्सपोजर टू द मॅटर्नल ब्लड टू स्मॉल अमाउंट ऑफ RH निगेटिव्ह ब्लड फ्रॉम द फिटस. आईचं जे ब्लड आहे ते RH निगेटिव्ह ब्लड, सॉरी मॅटर्नल ब्लड जे आईचं जे ब्लड आहे जे RH निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ते RH पॉझिटिव्ह जर फिटसच्या ब्लडशी एक्सपोज होतं. इन सच केसेस द मदर स्टार्ट्स प्रिपेअरिंग अँटीबॉडी अगेन्स्ट RH अँटीजन इन हर ब्लड. आणि ह्याच्यामुळे आईमध्ये अँटीबॉडीज तयार होतात RH पॉझिटिव्ह ब्लडच्या अगेन्स्ट, कारण अँटीबॉडीज तयार व्हायला लागतात आणि आईमध्ये त्या अँटीबॉडीज तयार राहतात. बघा मी काय म्हणतो, बच्चू मध्ये RH पॉझिटिव्ह आहे, आईमध्ये RH निगेटिव्ह आहे. डिलेव्हरीच्या वेळेला, ड्युरिंग डिलेव्हरीच्या फर्स्ट डिलेव्हरीच्या वेळेला पॉसिबिलिटी असू शकते की ते ब्लड एक्सपोज होतं. मॅटर्नल ब्लड स्मॉल अमाऊंट ऑफ RH पॉझिटिव्ह ब्लड फ्रॉम द फिटस, आईचं ब्लड आहे ते RH पॉझिटिव्ह ब्लड फिटसशी एक्सपोज झालं की आईमध्ये ना त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात त्या अँटीजन्सच्या अगेन्स्ट. सो ऑब्विसली व्हॉट हॅपन नाव, अँटीजन्स आर प्रिपेअर्ड, आईकडे त्या अँटीबॉडीज तयार झाल्या आणि त्या अँटीबॉडीज तशाच राहतात. आता काय होतं सेकंड टाइमला बघा, इन केस ऑफ सबसिक्वेंट फ्रिक्वेन्सी म्हणजे पुढच्या फ्रिक्वेन्सीला या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, अँटीबॉडीज फ्रॉम दी मदर RH निगेटिव्ह कॅन लीक इन टू ब्लड टू दी फिटस. हे जे काय RH निगेटिव्ह तयार झालेली आहे RH पॉझिटिव्हच्या अगेन्स्ट आईच्या ब्लड मध्ये, हे सेकंड टाइमला हे निगेटिव्ह अँटीबॉडीज RH पॉझिटिव्ह असलेल्या फिटस मध्ये जातात अँड डिस्ट्रॉय दी फिटल आरबीसी, आणि तो फिटसची आरबीसी डिस्ट्रॉय करतो. ओके, दिस कुड बी फिटल, सो द फिटस और कुड कॉज सिव्हिअर अॅनिमिया अँड जॉन्डिस टू दी बेबी. आणि त्यामुळे त्या बेबीला सिव्हिअर अॅनिमिया म्हणजे थोडक्यात ब्लड आरबीसी मध्ये असलेलं हिमोग्लोबिन सगळं निघून जातं किंवा संपतं. का तर त्या आरबीसी ब्रेक झाल्यात म्हणून, आणि त्या बेबीला जॉन्डिस होतो. सो दिस कंडिशन इज कॉल्ड इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. त्याला या केसला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस असं म्हणतात. दिस कॅन बी अवॉइडेड बाय ऍडमिनिस्ट्रेटिंग अँटी-RH अँटीबॉडीज. हे अवॉइड करता येतं अँटी-RH अँटीबॉडीज टू दी मदर, आईला दिली जातं इमिजिएटली आफ्टर द डिलिव्हरी ऑफ फर्स्ट चाइल्ड. फर्स्ट चाइल्डची डिलिव्हरी झाल्यानंतर हे अँटी-RH अँटीबॉडीज दिल्या जातात. इट ऑकर वेन अन RH निगेटिव्ह मदर कन्सिव्ड RH पॉझिटिव्ह फिटस. म्हणजे आई जर RH निगेटिव्ह असेल आणि त्याचं जर फिटस आहे ते RH पॉझिटिव्ह असेल तर हा इश्यू येतो. द RH
पॉझिटिव्ह आरबीसी फ्रॉम द fetus may enter the mother's circulatory system during childbirth. बर्थ नॉर्मली आईकडनं मुलाकडे ब्लड जातं ना, मुलाकडनं आईकडे उलट येत नाही. मग हे जर होत असताना RH पॉझिटिव्ह जे ब्लड आहे फिटस कडनं, ते जर बर्थच्या वेळेला चुकून आत आलं तर आईमध्ये हे RH पॉझिटिव्हच्या अगेन्स्ट RH अँटीबॉडीज तयार होतात निगेटिव्ह. As a result, subsequent RH positive fetus will be exposed to anti-RH antibodies produced by mother, which results into HDN. This मगाशी थोडंसं वेगळ्या भाषेत सांगितलं आपण. In order to prevent HDN, RH negative mother is injected with her anti-RH antibody during all pregnancies carrying RH positive fetus. So हे आपण सगळं आतापर्यंत जो आपण सगळा पार्ट बघितला हा आपण जो काय पार्ट बघितला तो इम्युन सिस्टीमचा पार्ट बघितला. म्हणजे चॅप्टर मधला एक पहिला पार्ट संपला, दॅट इज इम्युन सिस्टीम. आता दुसरा जो आपण पार्ट बघतोय दॅट इज कॉमन ह्युमन डिसीजेस. आपण आता वेगवेगळे डिसीजेस बघणार आहोत. मग हे कोणकोणते डिसीज येतात ते आपण पहिलं बघूया. मुळात कॉमन ह्युमन डिसीजेस कोणते ते बघूया. बरं, इथपर्यंत सांगितलेलं कळलं ना? इथपर्यंत एक्सप्लेन केलेलं कळलं? इथपर्यंत जे काय सांगितलं ते कळलं का? काही कन्फ्युजन नाहीये ना? ओके, कोणाला काही कन्फ्युजन नाही ना? इथपर्यंत सांगितलेलं कळलं ना सगळ्यांना? ओके, बघा आता आपण बघूया कॉमन ह्युमन डिसीजेस. आता हे जे काही डिसीज बघणार ना हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघणार आहोत. म्हणजे काही व्हायरल बघणार, काही बॅक्टेरियल बघणार, काही प्रोटोझोन्स बघणार, काही निमॅटोड्स बघणार, काही कम्युनिकेबल डिसीज बघणार नाही, काही नॉन कम्युनिकेबल डिसीज बघणार. नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये आपण बघणार ते म्हणजे कॅन्सर, आणि कम्युनिकेबल डिसीज मध्ये हे आपण वेगवेगळे डिसीज बघणार आहोत. सो कॉमन ह्युमन डिसीज, द डिसीज इज डिफाइंड ॲज, बघा ऍक्च्युअली डिसीजची डेफिनेशन अशी आहे, नॉर्मल डिपार्चर फ्रॉम structural and functional disorder of the body is called diseases. So disease is defined as condition of disturbed or degenerated functioning of one or more organ system of the body caused due to infection, defective diet or heredity. म्हणजे बॉडीची सिस्टीम किंवा सिस्टीम मध्ये असलेल्या ऑर्गन्स याच्यामध्ये डिफेक्ट, बरोबर ना, किंवा ऍबनॉर्मॅलिटी क्रिएट झाली कशामुळे? आयदर बाय इन्फेक्शन मुळे किंवा डिफेक्टिव्ह डाईट मुळे, जे काय आपण खातो त्याच्यामुळे, त्या कमतरतेमुळे, किंवा अनुवंशिक, तर त्याला आपण डिसीज असं म्हणतो. ऑल ह्युमन डिसीजेस कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज इनटू कॉन्जिनायटल डिसीज अँड ॲक्वायर्ड डिसीज. कॉन्जिनायटल डिसीज म्हणजे डिसीज राईट फ्रॉम बर्थ, जन्मापासून असलेले डिसीज जे आपण हेरिडिटरी डिसीज बघतो, आणि ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे जन्मानंतर काही डिसीज क्रिएट होतात काही जणांना, ते वेगळे. कॉन्जिनायटल म्हणजे जन्मजात रोग असं आपण म्हणू. कॉन्जिनायटल डिसीज आर प्रेझेंट फ्रॉम बर्थ, मे बी कॉज बाय जेनेटिकल ॲबनॉर्मिटी ऑर मेटाबॉलिक डिसऑर्डर. जसं आपण फिनाइल कीटोयुरिया, डाऊन सिंड्रोम, क्लाइनफिल्टर सिंड्रोम, किंवा काय म्हणतात त्याला थॅलेसेमिया, हे सगळे कॉन्जिनायटल डिसीज आहेत, कॉन्जिनायटल जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. ओके, दे मे बी परमनंट अँड वेअर प्रॅक्टिकली इनक्युरेबल, म्हणजे हे क्युअर करू शकत नाहीत. However, modern research has helped to cure some inborn diseases through gene therapy, enzyme replacement therapy, etc. Recombinant DNA टेक्नॉलॉजी किंवा ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीने काही इनबॉर्न डिसीज आपण क्युअर करू शकतो. ज्यामध्ये एक थेरपी, त्याला जीन थेरपी असं म्हणतात. दॅट इज जीन अल्टर केले जातात, रिप्लेस केले जातात, जीन काढून दुसरा जीन बसवला जातो, ज्याला जीन थेरपी म्हणतात. जे तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारचे, सोमॅटिक आहे आणि जर्मायनल आहे. सो एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, ह्याच्यानंतर कॉन्जिनायटल डिसीज काही प्रमाणात फक्त हे क्युअर होऊ शकतात. Now many pathogens use another organism, the vector, to reach us.
आता दुसरे जे काही डिसीज आहेत हे डिसीज ट्रान्समिट होण्यासाठी काही वेक्टर पाहिजे. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मलेरिया डिसीज आहे. मलेरिया डिसीज हा होतो कोणामुळे, तर तो प्रोटोझोन्समुळे होतो. त्याचं नाव आहे प्लास्मोडियम वायवेक्स. त्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. प्लास्मोडियम वायवेक्स डायरेक्ट माणसापर्यंत जाऊ शकत नाही. मग तो माणसापर्यंत येण्यासाठी एक मध्ये इंटरमिडिएट होस्ट आहे, दॅट इज कॉल्ड फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. ही फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो ह्या प्रोटोझोन्सला आपल्या बॉडीमध्ये टाकतो. म्हणजे सगळ्यांना कॅरी करण्यासाठी वेक्टर लागतात. मग ते काही जणांना 2 वेक्टर लागतात, काही जणांना 1 वेक्टर लागतात. मलेरिया ट्रान्समिट करण्यासाठी आपल्याला 2 वेक्टर लागतात आपल्यापर्यंत यायला. म्हणजे त्याच्यासाठी 2 होस्ट आहेत. कोणासाठी? प्लास्मोडियम वायवेक्स साठी. एक आहे फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो आणि दुसरा आहे ह्युमन बीइंग. ऍस्कॅरिसोलीसाठी एकच फक्त होस्ट लागतो, इन्सेक्ट वेक्टर. म्हणजे त्याला इन्सेक्ट वेक्टर म्हणतो आपण. सो हे सगळे जे पॅथोजन्स ट्रान्समिट होतात हे वेक्टरच्या मुळे ट्रान्समिट होतात. So acquired diseases develop after the birth and can be subdivided into 2 types. They are communicable or infectious disease and non-communicable or non-infectious disease. ज्याला कम्युनिकेशन म्हणजे स्प्रेडिंग होणार आहे, कम्युनिकेबल डिसीज आहे. इन्फेक्शियस डिसीज आहे म्हणजे एकीकडनं दुसरीकडे रोगाचा प्रसार होऊ शकतो याच्याने, त्याला कम्युनिकेबल डिसीज म्हणतात. कोविड इट्स अ कम्युनिकेबल इन्फेक्शियस डिसीज, कम्युनिकेबल डिसीज. कॅन्सर हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. म्हणजे त्याच्या संपर्कात जर दुसरा माणूस आला त्याला तो डिसीज होत नाही, म्हणून त्याला नॉन कम्युनिकेबल म्हणतात. कॅन्सरच्या पेशंटच्या बाजूला जर आपण बसलो तर आपल्याला लगेच कॅन्सर होत नाही, म्हणून तो नॉन कम्युनिकेबल झाला. पण असे काही आजार आहेत की त्या पर्सनच्या सानिध्यात आपण जर आलो, कॉन्टॅक्ट मध्ये जर आपण आलो तर लगेच तो आपल्याला डिसीज पकडतो. त्याला कम्युनिकेबल डिसीज म्हणतात किंवा इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. सो कम्युनिकेबल डिसीज और इन्फेक्शियस डिसीज आर द डिसीज विच आर ट्रान्समिटेड from infected person to another healthy person. Infected person कडनं healthy person कडे either directly जातो किंवा indirectly जातो, are known as communicable or infectious disease. Malaria and the other disease which are to be studied in these chapters are example of this type, communicable disease मध्ये. The communicable diseases are caused by pathogen like viruses, bacteria, fungi, helminths, worm, etc. All the diseases causing organisms are called pathogens. म्हणजे पॅथोजन्सच्या अंडर हे सगळे येतात. व्हायरस, बॅक्टेरिया, फंजाय, हेलिमिन्स, वर्म्स एक्सेट्रा. प्रोटोझोन्स पण येतात. Now, these vectors are actually parasites which we regularly comes across. हे सगळे parasites आहेत. Now, parasites are nothing but the organism which live in or on the body of host. That is, parasite is an organism that live in or on the body of other organism and derives its nutrition from that of the host organism. मग आता हे पॅरासाइट्स कोण की जे होस्टच्या ज्याच्यावरती राहतात त्याला होस्ट म्हणतात, ज्याच्यावरती आपली फिडिंग करतात त्याला होस्ट म्हणतात. मग हे होस्ट आयदर ऑन दी बॉडी राहतात किंवा इन दी बॉडी राहतात. ऑन दी बॉडी ऑफ होस्ट और इन दी बॉडी ऑफ होस्ट. मग आपल्याला माहिती आहे ऑन दी बॉडी ऑफ होस्ट त्याला म्हणतात एक्टो पॅरासाइट अँड इन दी बॉडी ऑफ होस्ट त्याला म्हणतात एंडो पॅरासाइट. अगदी सोपं उदाहरण एंडो पॅरासाइटचं झालं तर एंटामिबा हिस्टोलॉटिका विच कॉज अमिबोइक डिसेंट्री, और यू कॅन से Ascaris lubricoides which cause ascariasis. Vaucaria bronchiofiti which is called elephantiasis. So हे सगळे सॉरी तो एंडोपॅरासाइट येत नाही, तो एक्टोपॅरासाइट आहे. सो हे सगळे काय आहेत तर हे एंडोपॅरासाइट्स आहेत. तर एक्टोपॅरासाइट म्हणजे कोण तर बेडबग, ओके, मॉस्किटो, हे सगळे एक्टोपॅरासाइट्स आहेत. सो 2 प्रकारचे पॅरासाइट आहेत. एक्टोपॅरासाइट्स म्हणजे बेडबग आले, एंडोपॅरासाइट्स प्लास्मोडियम which is a protozoans, endoparasites of the mosquitoes and human being. Now, non-communicable disease
the diseases that cannot be transmitted from infected person to any other healthy person. म्हणजे एखाद्या पेशंटला डिसीज झालाय, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर तो दुसरा पेशंट आला त्याला तो ट्रान्समिट होत नाही डिसीज, म्हणून त्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतात. सो डिसीज दॅट कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम infected person to another healthy one other directly or indirectly are known as non-communicable or non-infectious diseases. Cancer and deficiency diseases म्हणजे कुठली डेफिशियन्सी डिसीज, जसे स्कर्वी आहे, बेरीबेरी आहे, पेलाग्रा आहे. These are the deficiency disease either by protein, carbohydrate, vitamin deficiency disease. So आपण जे डिसीज बघणार आहोत या चॅप्टर मध्ये, हे कम्युनिकेबल पण बघणार, नॉन कम्युनिकेबल बघणार. कम्युनिकेबल मध्ये कोणकोणते डिसीज आपण बघणार आहोत, तर काही बॅक्टेरियल बघणार, काही व्हायरल बघणार, काही प्रोटोझोन्स बघणार, काही हेलिमेंट्स बघणार. सो कोणकोणते डिसीज आपल्याला बघायचे बघा. पहिला आपण बघणार म्हणजे जे डिसीज बघायचे आहेत ते मलेरिया. इट इज अ प्रोटोझोनल डिसीज, प्रोटोझोन्स मुळे होणारा डिसीज आहे. त्याचं नाव आहे प्लास्मोडियम वायवेक्स. देन अमिबॉयसिस हा बॅक्टेरियल डिसीज आहे. देन ऍस्कॅरियासिस हा हेलिमेंट म्हणजे निमॅटोड म्हणून होणारा डिसीज आहे. फिलॅरियासिस किंवा एलिफेंटासिस हा पण निमॅटोड्स मुळे होणार आहे. देन टायफॉइड दिस बॅक्टेरियल डिसीज आहे. देन निमोनिया हा बॅक्टेरियल पण आहे, व्हायरल पण आहे. म्हणजे निमोनियाचा अर्थ थोडक्यात इंजुरी झाली लंग्सना, मग ती मेकॅनिकल असेल, व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, फिजिकल असेल, निमोनिया येतो. कॉमन कोल्ड हा व्हायरल डिसीज आहे. देन रिंगवर्म और डर्मॅटोफायटोसिस हा फंगल डिसीज आहे. म्हणजे देन डेंग्यू हा व्हायरल डिसीज आहे. कॅन्सर हा मात्र नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. एड्स हा व्हायरल डिसीज आहे, हा कम्युनिकेबल डिसीज आहे. सो एवढे आपल्याला डिसीज बघायचे. मलेरिया, अमिबॉयसिस, ऍस्कॅरियासिस, एलिफेंटासिस किंवा फिलॅरियासिस, टायफॉइड, निमोनिया, कॉमन कोल्ड, रिंगवर्म, डेंग्यू, कॅन्सर अँड एड्स. एवढे सगळे डिसीज आपल्याला बघायचे आहेत. आपण त्यातला पहिला डिसीज बघणार आहोत तो व्हायरल डिसीज बघूया. आपण लिहिताना असे लिहिले तर आपण लिहिताना स्टेप बाय स्टेप जाणार. पहिले सगळे व्हायरल डिसीज, मग बॅक्टेरियल डिसीज, मग निमॅटोड्स, मग प्रोटोझोन्स, मग नॉन कम्युनिकेबल डिसीज, कॅन्सर, असे आपण बघणार आहोत. सो पहिला आपण जो बघणार, इट ए वाइड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोन्स, हेलिमेंट्स etc. could cause disease in man. Such disease causing organisms are called as pathogens. Most parasites are therefore pathogens as they cause harm to the host by living in or on them. आत राहिल्यामुळे किंवा बॉडीच्या वर राहिल्यामुळे होस्टला हे पॅथोजन हार्म करतात. The pathogen can enter our body by various means. म्हणजे हे नॉर्मली सगळे जे जातात, some are airborne, some are contaminated food, contaminated water, अशामुळे जाणारे आहेत. So pathogens are enter our body by various means, multiply and interfere with normal vital activities, resulting in morphological and functional damage बॉडीला. आता त्यातला पहिला जो आपण बघूया दॅट इज कॉमन कोल्ड. हा सोपा आहे. कॉमन कोल्ड इज ऑल्सो कॉल्ड, इट इज अ व्हायरल इन्फेक्शियस डिसीज ऑफ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. बघा, लंग्स सोडून जो ट्रॅक आहे त्याला अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणतात. निमोनिया हा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकचा डिसीज आहे ज्याच्यामध्ये लंग्स येतं. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये येणारे कॉमन जे डिसीज आहेत, बरोबर ना, ज्याला म्हणतात फॅरेंजायटिस, लॅरेंजायटिस, ब्रॉन्कायटिस, दिस आर. पण त्यातला एक डिसीज आपण बघूया तो म्हणजे कॉमन कोल्ड. हा अप्पर रेस्पिरेटरी रिजनचा डिसीज आहे.
इट इज ऑल्सो नोन ॲज नेसोफॅरेंजायटिस, कारण याच्यामध्ये फॅरिंग्स आणि नेसल कॅव्हिटी म्हणून नेसोफॅरेंजायटिस, acute viral rhinopharyngitis, acute crozia or cold. It is caused by a group of virus known as rhinoviruses or coronaviruses. ऍक्च्युली जे आता आपण बघतोय ना करोना, तो हाच व्हायरस आहे, हा कॉमन कोल्डचाच व्हायरस आहे. फक्त ह्याच्यामध्ये म्युटेशन झालंय किंवा केलंय, काय झालंय खरं माहित नाही, म्हणून हा हार्म आहे. नाही तर साधा सर्दीचा हा, आणि हा वर्षानुवर्ष होतो आहे, पण आता त्याचं प्रस्त पण जास्त झालंय आणि एकंदरीतच सगळं ते प्रश्नचिन्ह आहे खरं. पण तो कोरोना व्हायरस, हे दोघांमुळे कॉमन कोल्ड. अजून भरपूर आहेत, ॲडिनो व्हायरस आहे, पण अजून एक व्हायरस आहे त्याच्यामुळे पण कॉमन कोल्ड होतो. सो मेनी व्हायरसेस ऑल्सो कॉज डिसीज इन ह्युमन बिंग. Rhinoviruses represent one such group of viruses which cause one of the most infectious human elements, the common cold. They infect the nose and respiratory passage, but not the lungs. हा फार महत्वाचा पार्ट आहे. हा जो आहे ना, हा लंग्स पर्यंत घुसतो, म्हणून हार्म आहे. आणि हा जो आहे हे लंग्स पर्यंत जातच नाही. हा जो आहे हा त्याचा रूट एकच आहे, त्याचा टाइम पिरियड आहे तो थोड्या वेळ फॅरिंग्स मध्ये, नोज रिजन मध्ये असतो, नेसोफॅरिंग्स मध्ये पण असतो, आणि नंतर तो लंग्स मध्ये येतात. लंग्स मध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेमेटिक होतो. तोपर्यंत तिकडच्या तिकडे जर तो संपला तर काहीच इश्यू नसतो. सो त्याचं हे व्हायरस जे आहेत कॉमन कोल्डचे नॉर्मल व्हायरस आहेत, हे सगळे लंग्स पर्यंत जात नाहीत. हे सगळे जातात कुठपर्यंत, त्यांची उडी तिथपर्यंतच आहे. सो दे इन्फेक्ट नोज ऑल्सो अँड रेस्पिरेटरी पॅसेज ऑल्सो, नॉट द लंग्स. मग साइन सिम्पटम्स काय? कफ, सोर थ्रोट, रनिंग नोज अँड फीवर. नेसल कंजक्शन म्हणजे नाक टोचतं आपलं, स्नीझिंग, शिंका, विच युजली लिस्ट फॉर 3 to 7 days, 3 ते 7 दिवस राहतो. कंजक्टिव्हायटिस म्हणजे याच्यामध्ये डोळ्याला खाज येते, डोळे लाल होतात. मसल्स रॅशेस, फटिक, बरोबर ना, हेडेक, शिवरिंग अँड लॉस ऑफ एपिटाईट, म्हणजे हे सगळे सिम्पटम्स आहेत. थंडी वाजून ताप येणार, भूक न लागणं, मसल एक होणार म्हणजे पेनिंग होतं मसल्स, डोकं दुखतं, व्हायरल इन्फेक्शन. मग याला प्रिव्हेंट कसं करणार? प्रिव्हेन्शन कंट्रोल सर्वात सोपा मार्ग आहे. याच्यावरती औषध काही नाहीये, म्हणून आता सुद्धा जे काय कोरोना म्हणतात त्याच्यावरती औषध काही नाही. ऍडमिट झालेल्या पेशंटला व्हिटॅमिन सी च्या गोळ्या देतात, ताप येतोय तर क्रुसिन देतात, गरम पाणी प्यायला देतात, गरम अन्न खायला देतात. ऍडमिट झाला असेल कुठे क्वारंटाईन, सकाळ संध्याकाळ रोज एक अंड देतात. सगळ्याचा उपयोग इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी, वाढवण्यासाठी आहे. सो याच्यावरती कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन वरती औषध डायरेक्ट नाहीये. तर याला पण औषध नाहीये. जे औषध पूर्वी वापरलं जात होतं, जे मलेरियासाठी वापरलं जातं हायड्रॉक्सिक्विन, ते औषध ऍक्च्युली डेंजर आहे. बरेचसे करोनाचे पेशंट त्याच्यानेच मेले, करोनाने मेलेच नाही, कारण ते हार्टसाठी डेंजर आहे. ज्याला जो हार्ट पेशंट आहे, डायबिटीज पेशंट आहे, त्याला फार सांभाळून ते औषध वापरावं लागतं. एनिवे तो पार्ट वेगळा आहे. सो सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला सुद्धा सर्दी झाल्यानंतर आपण 3-4 दिवसात रिकवर होतो. अगदी चांगला डॉक्टर असेल तर काय सांगणार माहितीये तुम्हाला? घरी गरम पाणी प्या, मिठाच्या गुळण्या करा, गरम खा. सो जर बॉडी टेम्परेचर आतलं गरम राहिलं तर ते व्हायरस तो निघून जातो, मरतो. आता सुद्धा बऱ्याच टीव्ही याच्यावरती हे म्हणजे काय म्हणतात ते न्यूज येत होत्या, किंवा रादर ते उपाय सांगितला जायचा, जसा काढा प्यायला सांगितलेला तसा. पण हा योग्य उपाय होता सांगितलोय तो, की स्टीम घ्यायची, गरम पाणी प्यायचं. हा इफेक्टिव्ह उपाय. म्हणून बरेचशी लोक जी आहेत, जी एक्सपोज होत आहेत किंवा व्हावं लागते त्यांना,
की हा उपाय करतायत आणि त्याच्यामुळे बरंच क्युअर होतोय त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यांच्यामध्ये नॉर्मली ते एफेक्ट होत नाही, कारण ह्याची एंट्री डायरेक्ट नाकामधनं तोंडामधनं आहे आणि तो फॅरिंग्स मध्ये राहतो, काही डायरेक्ट लंग्स मध्ये जात नाही. तेवढ्या वेळामध्येच तुम्ही हे सगळे प्रिकॉशन घेतली तर तिथपर्यंत जातच नाही आणि मग तो डिसीज पुढे कॉम्प्लिकेटेड होत नाही. सो त्याचा उपाय एकच आहे की त्या पेशंट पासून लांब राहायचं, स्टेइंग अवे फ्रॉम पर्सन सफरिंग फ्रॉम कॉमन कोल्ड, ज्याला सर्दी झाली त्यापासून लांब जायचं. वॉशिंग हँड विथ सोप अँड वॉटर, जे आता सांगितले तेच 20 सेकंद, सॉरी मिनिटं नाही, हात धुवायचे साबणाने स्वच्छ, नाहीतर सॅनिटायझर वापरायचा. यूज द हँड हँकरचीफ टू कव्हर द नोज अँड माउथ ड्युरिंग कफ अँड स्नीजिंग, म्हणजे आताचं थोडक्यात स्पष्ट भाषेत सांगायचं तर मास्क. अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर कॅन ऑल्सो बी यूज, जे आता आपण रेग्युलर सगळे वापरतो. सो हे त्याचे प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल्स. दुसरा जो डिसीज आहे तो न्यूमोनिया. निमोनिया इज अन इन्फ्लामेटरी, बघा हा काय आहे ना, हा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकचा डिसीज आहे, म्हणजे हा फक्त आणि फक्त अल्व्हिओलाय म्हणजे लंग्सला इन्फेक्शन करतो. आता ऍक्च्युली कसं होतं, काय होतं तर लक्षात घ्या, लंग्सच्या बाहेर एक कव्हरिंग असतं ज्याला प्लुरा असं म्हणतात, आणि या प्लुरामध्ये 2 लेअर आहेत जे आपण 12th मध्ये आता बघितलेलं, ज्याला आपण काय ते परायटल आणि विसरल लेअर म्हणतो प्लुराचे. या 2 लेअरच्या मध्ये फ्लुइड असते, त्याला प्लुरल फ्लुइड असं म्हणतात. निमोनिया हा काय माहितीये का, हा ऍक्च्युली लंग्सला इन्फेक्शन झालं, मग ते कुठलंही असू दे, बॅक्टेरिया असू दे, व्हायरल असू दे, किंवा लंग्सला इंजुरी झाली, तर ऑब्विसली हा जो काय लेअर आहे ना प्लुराचा लेअर, हा डॅमेज होतो, आणि जे काय फ्लुइड आहे हे फ्लुइड अल्व्हिओलार सॅक मध्ये अॅक्युमुलेट होते, आणि अॅक्युमुलेट झालं की तिकडे इन्फेक्शन व्हायला सुरुवात होतं. म्हणून निमोनिया झाला की त्याचे हे सगळे सिम्पटम्स आहेत. मग इन्फेक्शन झालं की ताप यायला लागणार, बाकीचे सगळे सिम्पटम्स पॅरल दिसायला लागणार. त्यामुळे हा असं काय एकामुळे होतो असं नाहीये. निमोनिया हा असा आहे की प्लुरा जो काय आहे तो डॅमेज झाल्यामुळे त्याला, मग तो इन्फेक्शनमुळे असेल किंवा मेकॅनिकल इंजुरीमध्ये, फिजिकल इंजुरीमध्ये, कशामुळे बघा नॉर्मली ज्यांना व्हेंटिलेटरवर लावतात, व्हेंटिलेटर टाकतात, त्यांना बराच काळ जर व्हेंटिलेटर टाकला त्यांना निमोनिया होतो, आणि मग त्यातलं पेशंट बरा होणं थोडं किचकट असतं. सो निमोनिया इज अ इन्फ्लामेटरी कंडिशन ऑफ lungs or alveoli of lungs. It is caused by a variety of pathogens which may be virus like influenza virus, adenovirus, parainfluenza virus, respiratory syncytial virus RSV, or bacteria like Streptococcus pneumoniae, or fungal pathogens pneumocytic Jirovecii and pneumocytic carini. सो हे सगळे ह्या कुठल्याही मुळे, आयदर बाय व्हायरल किंवा बॅक्टेरियल किंवा फंगल किंवा फिजिकल ऑल्सो. निमोनिया कॅन ऑल्सो बी कॉज बाय केमिकल बर्न्स और फिजिकल इंजुरी टू लंग्स, म्हणजे त्यांना फ्युम्स गेले किंवा केमिकल्स एखादं गेलं किंवा फिजिकल इंजुरी झाली तरी हा आजार होतो. बॅक्टेरिया लाईक स्ट्रेप्टोकॉकस निमोनिये अँड हिमोफिलस इन्फ्लुएन्झा आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज निमोनिया इन ह्युमन विच इन्फेक्ट द अल्व्हिओलाय. ऍक्च्युली मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, ते होतं काय नक्की माहितीये का, की प्लुरल फ्लुइड जे आहे ना, म्हणून ना, अरे लंग्स मध्ये पाणी झालं, लंग्स मध्ये पाणी झालं म्हणजे लंग्स मध्ये वॉटर येतच नाही, पाणी येणार कुठनं, तर पाणी झालं म्हणजे काय, तर ते काय प्लुरल फ्लुइड जे आहे हे फ्लुइड लंग्सच्या आत येतं. आपल्या लंग्सच्या सॅक मध्ये पाणी नाहीये, एअर सॅक आहे ना तो, पण इथे काय होतं ह्या पेशंट मध्ये, हे जे फ्लुइड आहे ना, हे फ्लुइड त्या एअर सॅक मध्ये अॅक्युमुलेट होतं. अॅक्युमुलेट झालं की ऑब्विसली तिकडे ग्रोथ व्हायला सुरुवात होते, म्हणजे इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण इकडे अल्व्हिओला एअर फिल्ड विथ सॅक ऑफ द लंग्स. ऍज अ रिझल्ट ऑफ इन्फेक्शन द अल्व्हिओला गेट फिल्ड विथ फ्लुइड. परत सांगतो, फ्लुइड म्हणजे पाणी नाही, फ्लुइड म्हणजे प्लुरल फ्लुइड. प्लुरल फ्लुइड का आलं, कारण त्याला इन्फेक्शन झालंय,
त्याला इंजुरी झाली आहे किंवा इन्फेक्शन झालंय कशाचंही असेल आणि ते झाल्यामुळे फ्लुइड ते अक्युमुलेट झालं कुठे तर लंग्स मध्ये असलेल्या अल्व्हिओलाई मध्ये. सो ऍज अ रिझल्ट ऑफ इन्फेक्शन द अल्व्हिओलाई गेट फिल्ड विथ फ्लुइड लीडिंग टू सिव्हिअर प्रॉब्लेम इन रेस्पिरेशन. ऑब्विसली पाणी जर भरलंय हवेच्या जागी पाणी भरलं तर रेस्पिरेशन करताच येणार नाही. हाच प्रॉब्लेम होतो इकडे आता या डिसीज मध्ये. सो याचे सिम्पटम्स काय साइन सिम्पटम्स कफ प्रोड्युसिंग येलोइश और ग्रीनिश स्प्युटम और फ्लेम म्हणजे जो काय स्पुटम बाहेर पडतो किंवा जो काय कफ बाहेर पडतो तो येलो किंवा ग्रीनिश असतो. हाय फीवर ऑब्विसली इन्फेक्शन आहे म्हणजे फीवर असणारच. शॉर्टनेस टू ब्रीथ डिप्सनिया म्हणतात त्याला म्हणजे का तर एअर फिल्ड विथ फ्लुइड ना सो जागाच नाही एअर घ्यायला हवा घ्यायला सो ब्रिदिंग तुम्हाला फास्ट मोठ्याने घेता येत नाही. शॉर्टनेस म्हणजे त्याचा हे कमी असतो. चेस्ट पेन ड्युरिंग डीप ब्रीथ और कफ चेस्ट पेन होतं. लॉस ऑफ एपिटाइट हे सगळे पॅरल सिम्पटम्स आहेत. फटीक हेडेक बघा ऑब्विसली ना जर एअरच व्यवस्थित आली नाही ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली हे सगळे बघ कॉम्प्लिकेशन येत राहणार. एनर्जी मिळणार नाही. सो हे ऑलवेज कॉम्प्लिकेशन येणार. प्लस हाय फीवर आहे. सो लॉस ऑफ एपिटाइट फटीक हेडेक वॉमिटिंग जॉईंट पेन अँड मसल एक. आता हे पण कशावर थोडं डिपेंड करतं की इन्फेक्शन कुठल्या प्रकारचं आहे ह्याच्यावर पण थोडं डिपेंड करतं. इन सिव्हिअर केसेस द लिप्स अँड फिंगर्स नेल्स मे बी टर्न ग्रे और ब्लूइश इन कलर. ऑब्विसली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली. इन्स्टेड ऑफ ऑक्सिडेटेड ब्लड डिऑक्सिडेटेड ब्लड स्प्रेड व्हायला लागलं. सो स्प्रेड व्हायला लागला याचा अर्थ काय आपलं ब्लड रेड असल्यामुळे आपल्याला सगळे नख ओटा हे लाल दिसतात. जर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जर कमी झाली इनहेलेशन ऑक्सिजन कमी झालं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर आपली सुद्धा नख काळी होणार. सो दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ दिस केस. सो मोड ऑफ ट्रान्समिशन pneumonia mostly spread by direct person to person contact infection असेल तर a healthy person acquire the infection by inhaling the droplets aerosol related by an infected person. म्हणजे जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर ऑब्विसली बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर ऑब्विसली शिंकल्यामुळे बोलताना जे काही ड्रॉपलेट्स उडतात हवेमध्ये ते त्या समोरच्या इन्फेक्टेड पर्सन कडनं नॉर्मल पर्सन कडे शेअर केले जातात किंवा आता जे बघितलं आपण कुठल्या वस्तूला इन्फेक्टेड पर्सनने नाकाला हात लावला आणि तोच हात एखाद्या कुठल्या ऑब्जेक्टला लावला तर ते आणि त्या ऑब्जेक्टला नॉर्मल माणसाने हात लावला ते परत त्याच्या नाकातोंडाला लागला तर त्याचं इन्फेक्शन त्यांना होतं. सो प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल याला प्रिव्हेन्शन सेम तसंच आहे. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट प्रिव्हेन्शन इन बोथ children and adults. Best way to vaccination. Vaccine against Haemophilus influenza and Streptococcus pneumoniae is first year of life. Help greatly to reduce the chances of causing pneumonia. याच्यामुळे होणार निमोनिया या दोन बॅक्टेरियामुळे एक व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे हे लस म्हणजे वॅक्सिन घेतल्यामुळे कमी झालं. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे निमोनिया इन्फेक्शन करणारे एजंट्स आहेत. एक आहे तो व्हायरल आहे दुसरा आहे तो बॅक्टेरियल आहे तिसरा आहे तो फंगस आहे. हे फंगस आहे हा बॅक्टेरियल आहे हा व्हायरल आहे हा व्हायरल आहे. सो असे वेगवेगळ्या गोष्टीमुळे हा निमोनिया होऊ शकतो. आता या पुढचा जो बघायचा आहे तो टायफॉइड हा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके इथपर्यंत आपण इकडे थांबूया. हे बघा आता माझा रोज रेग्युलर लेक्चर होईल शनिवारपर्यंत. सो नॉर्मली तो वेळ असाच असेल 5 5:15 किंवा 5:30. तर तुम्ही सुद्धा प्रिपेअर्ड राहा. थोडीशी मागे पुढे कारण लिंक होत नाही नेट मिळत नाही पटकन. सध्या पावसामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय मागे पुढे त्यामुळे तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड राहा की बाबा 5 5:15 किंवा 5:30 त्या आसपास लेक्चर तुमचा असणारच. रोज लेक्चर असणारच. लेक्चर कॅन्सल नाहीये. अगदीच काही जनन रिजन असेल तर कळवीन तसं पण लेक्चर असेल. सो घरी हे वाचा पुढे आपण हा पुढचे डिसीज चालू करूया टायफॉइड वगैरे. ओके सो मी इकडे मीटिंग स्टॉप करतो. चलो बाय.